Hello students, good morning to all of you. In last video, we studied about the definition of chemistry. Later on, we studied different branches of chemistry, and after that, we just started to discuss the syllabus of 11th science. So, the first topic of 11th science in the subject chemistry is some basic concepts of chemistry. So some basic concepts of chemistry having marks 3 and marks with option 5. Yesterday we studied about first two topics, that means which articles are given in these topics. तर आज आपण पुढचा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. नेक्स्ट टॉपिक इज सम एनालिटिकल टेक्निक्स. सो इन दिस टॉपिक purification of solids are discussed. In some analytical techniques, or these some analytical techniques, it having the scope, it having the marks 2 and marks with option 3. तर हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकमध्ये प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स च्या मेथड दिलेल्या आहेत. प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स, सॉलिड्स जे आहेत तर त्या सॉलिडच्या वेगवेगळ्या प्युरिफिकेशन मेथड ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहेत किंवा स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन आहे, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन आहे, डिस्टिलेशन आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे, किंवा क्रोमॅटोग्राफिक टेक्निक सुद्धा आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. तर अशा प्रकारे सम ॲनालिटिकल टेक्निक्समध्ये आपल्याला वेगवेगळे आर्टिकल्स स्टडी करायचे आहेत. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तर स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा स्कोप आपण जर विचारात घेतला तर याला जास्तीत जास्त 5 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 7 मार्क्स आहेत. म्हणजे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा महत्त्वाचा टॉपिक असलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता हा जो स्ट्रक्चर ऑफ ॲटम ह्या जो टॉपिक आहे तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स स्टडी करायचे आहेत. सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे प्रोटॉन आला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आला, न्यूट्रॉन आला. तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन त्यांची डिस्कवरी आपल्याला स्टडी करायची आहे. किंवा ह्याच टॉपिकमध्ये आपल्याला ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. किंवा काही टर्म्स आपल्याला अभ्यास करायचे आहेत. त्याच्यामध्ये आयसोटोप्स आहेत, त्यानंतर आयसोबार्स आहेत. तर अशा प्रकारे आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन्स, तर त्यांची एक्झाम्पल्स आणि त्यांची डेफिनेशन्स आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे. त्यानंतर ह्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम ह्या टॉपिकमध्ये आपल्याला रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल स्टडी करायचं आहे. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल आहे किंवा बोर्स ॲटॉमिक मॉडेल सुद्धा आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहे. तर अशा पद्धतीनं हे बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे स्टडी केल्यानंतर
आपल्याला काही रूल स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये हंट्स रूल आहे किंवा पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सुद्धा आपल्याला ह्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. तर असे थोडेसे वेगवेगळे जे आर्टिकल्स आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग. आता केमिकल बॉन्डिंग हा जो टॉपिक आहे तो टॉपिक 11वीला खूप चांगल्या पद्धतीनं तयार करणं गरजेचं आहे, कारण 12वीला सुद्धा ह्या टॉपिकमधले वेगवेगळे आर्टिकल्स आपल्याला उपयोगात येणार आहेत. तर ह्या केमिकल बॉन्डिंग ह्या टॉपिकमध्ये किंवा ह्या टॉपिकला 6 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन आहेत 8. आता ह्या केमिकल बॉन्डिंगमध्ये आपल्याला सुरुवातीला ऑक्टेट रूल स्टडी करायचा आहे. ऑक्टेट रूल म्हणजे काय किंवा ऑक्टेट रूलची स्टेटमेंट आपल्याला स्टडी करायचं आहे. ऑक्टेट रूल स्टडी केल्यानंतर परत तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ बॉन्डचे प्रकार आपल्याला स्टडी करायचे आहे. बॉन्ड म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये बंद असं म्हणतो. तर टाइप्स ऑफ बॉन्ड याच्यामध्ये आपल्याला आयोनिक बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. सो वी आर गोइंग टू डिस्कस डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड इन दिस टॉपिक. त्याच्यानंतर हा जो केमिकल बॉन्डिंग टॉपिक जो आहे तर त्याच्यामध्ये एक थिअरी अभ्यासाची आहे. त्या थिअरीचं नाव आहे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. त्यानंतर ह्याच केमिकल बॉन्डिंगमध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपल्याला स्टडी करायची आहे. त्यानंतर ह्याच टॉपिकमध्ये बॉन्ड अँगल म्हणजे काय, बॉन्ड अँगल म्हणजे काय किंवा बॉन्ड ऑर्डर किंवा बॉन्ड एन्थाल्पी हे सुद्धा आपल्याला वेगवेगळे आर्टिकल्स या केमिकल ह्या बॉन्डिंग टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे रेडॉक्स रिॲक्शन्स. तर याला 3 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 4 मार्क्स आहेत. आता हा जो रेडॉक्स रिॲक्शन टॉपिक आहे तर ह्या रेडॉक्स रिॲक्शन टॉपिकमध्ये पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायचं आहे क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऑक्सिडंट म्हणजे काय, रिडक्टंट म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. ऑक्सिडंट, रिडक्टंट, तर यांच्या डेफिनेशन आणि त्यांची एक्झाम्पल्स वगैरे यांचा आपल्याला अभ्यास ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. अगेन इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. दॅट आर्टिकल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज कन्सर्न टू 12th सायन्स अँड दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर. त्यानंतर ह्याच टॉपिकमध्ये हाऊ टू बॅलन्स द रिॲक्शन हे सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन जी आहे ती केमिकल रिॲक्शन कशा पद्धतीनं बॅलन्स करता येते त्याचा सुद्धा अभ्यास हे आपल्याला टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलसाठी 4 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन आहे 6. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आर्टिकल ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एस, पी, डी अँड एफ
तर हे जे एलिमेंट्स आहेत तर ह्या एलिमेंटचा अभ्यास सुद्धा आपल्याला ह्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचा जो टॉपिक आहे, सो द नेक्स्ट टॉपिक इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. तर मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचं ग्रुपिंग केलं आहे. तर ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड याच्यामध्ये जे एलिमेंट्स येतात त्यांचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंडमध्ये प्रामुख्याने किंवा ह्या टॉपिकचा स्कोप विचारात घेतला तर 4 मार्क्स आहेत आणि मॅक्झिमम मार्क किंवा मार्क्स विथ ऑप्शन याला 6 मार्क्स आहेत. तर ह्या एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपल्याला एक एलिमेंटचा अभ्यास करायचा आहे. तो एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजन किंवा त्यालाच डाहायड्रोजन असं सुद्धा म्हणण्यात येतं. तर इथं आपल्याला ह्या हायड्रोजनच्या आयसोटोप्स किंवा त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज किंवा त्यांचे युजेस वगैरे ह्या हायड्रोजनच्या आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत. Then in the same topic we will study some metals and these metals are alkali metals. तर ह्या टॉपिकमध्ये अल्कली मेटल्स किंवा त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ ग्रुप सेकंड सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15. तर इथं आपल्याला ह्या टॉपिकसाठी एकूण 6 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन इथं 8 मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळेल. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15. तर इथं आपल्या ह्या टॉपिकमध्ये परत नंतर हे जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे 13व्या, 14व्या आणि 15व्या ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. त्यानंतर वी आर गोइंग टू स्टडी देअर केमिकल प्रॉपर्टीज ऑल्सो. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा आपल्याला ह्या टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. किंवा ह्याच टॉपिकमध्ये आपल्याला ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन आपल्याला स्टडी करायचं आहे. ॲलोट्रॉप्स म्हणजे अपरूपे. त्याच्यामध्ये डायमंड आहे, ग्राफाईट आहे, यांचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर इट हॅव्हिंग 4 मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत. तर ह्या स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे त्याला आपण पदार्थ म्हणतो मराठीमध्ये. मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट्स, नेमली सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तर ह्या स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपल्याला सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस त्यांच्या डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टीज किंवा डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर ह्या स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आपल्याला अभ्यासायचे आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस यांचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्यानंतर ह्या टॉपिकमध्ये लंडन फोर्सेस म्हणजे काय, लंडन फोर्सेस. त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग. त्यानंतर ह्याच टॉपिकमध्ये मेजरेबल प्रॉपर्टीज वगैरे स्टडी करायचे आहेत आपल्याला. मेजरेबल प्रॉपर्टीजमध्ये
मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी, प्रेशर यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर ह्या स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये काही लॉज आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यामधला एक आहे बॉइल्स लॉ आहे, दुसरा आहे चार्ल्स लॉ किंवा आयडियल गॅस इक्वेशन वगैरे सुद्धा आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स. स्कोप अँड लिमिटेशन जर विचारात घेतलं तर ह्या टॉपिकसाठी 3 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन एकूण 4 मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आता ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स याच्यामध्ये ॲडसॉर्प्शन जे आहे ते ॲडसॉर्प्शनची डेफिनेशन आपल्याला स्टडी करायची आहे. त्यानंतर ॲडसॉर्प्शन हे ॲब्सॉर्प्शन पेक्षा कसं वेगळं आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हे जे ॲडसॉर्प्शन आहे त्या ॲडसॉर्प्शनचे आपल्याला टाईप स्टडी करायचे आहेत. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ॲडसॉर्प्शन हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर ह्या टॉपिकमध्ये परत आपल्याला कॅटालायसिस आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर कॅटालायसिसमध्ये होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस कॅटालायसिस स्टडी करायचे आहे. नंतर शेवटी आपल्याला मग याच्यामध्ये कोलाइड्स हे आपल्याला स्टडी करायचे आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक आहे केमिकल इक्विलिब्रियम. तर केमिकल इक्विलिब्रियम हा जो टॉपिक आहे त्यासाठी 6 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 8 मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळेल. तर ह्या केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपल्याला रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुठल्या रिॲक्शनला रिव्हर्सिबल, कुठल्या रिॲक्शनला इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणायचं याचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर ह्याच टॉपिकमध्ये परत काही इम्पॉर्टंट आर्टिकल स्टडी करायचे. त्याच्यामध्ये आहे लॉ ऑफ मास ॲक्शन. लॉ ऑफ मास ॲक्शन आहे किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर अशा प्रकारे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल किंवा ली चॅटलेर प्रिन्सिपल आहे. तर ह्याचा अभ्यास आपल्याला हा केमिकल इक्विलिब्रियम ह्या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर याच्यासाठी 3 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन जे आहेत ते 4 मार्क्स आहेत. तर ह्या न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी ह्या टॉपिकमध्ये सिमिलॅरिटीज बिटवीन सोलार सिस्टीम आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम हे पहिलं आर्टिकल आपल्याला स्टडी करायचं आहे. सिमिलॅरिटी बिटवीन सोलर सिस्टीम अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम हे आपल्याला सुरुवातीला अभ्यासायचं आहे. त्यानंतर ह्या टॉपिकमध्ये आणखी काही आर्टिकल स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये एक आहे न्यूक्लिअर पोटेन्शियल म्हणजे काय, न्यूक्लिअर पोटेन्शियल. त्यानंतर न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय ते स्टडी करायचं आहे. न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी किंवा मास डिफेक्ट. मास डिफेक्ट आहे किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटी. अशा वेगवेगळे आर्टिकल्स आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर इयत्ता 12वीसाठी हा जो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यासलेला असणं गरजेचं आहे. तर हा जो टॉपिक आहे ह्याला 6 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 8 मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळेल. तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे, त्यानंतर वेज फॉर्म्युला आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले आहेत किंवा याच्यामध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे,
आयसोमेरिझम आहे, होमोलॉगस सिरीज आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ रिएजंट आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर काही इफेक्ट्स आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट. तर अशा पद्धतीनं हा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री अतिशय महत्त्वाचा टॉपिक असलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉमेनक्लेचर आपल्याला स्टडी करायचं आहे. नॉमेनक्लेचर दॅट मीन्स हाऊ टू नेम द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यांचे रूल्स वगैरे असतात, त्यांचा आपल्याला अभ्यास या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा नेक्स्ट टॉपिक आपल्याला अभ्यासायचा दॅट इज द हायड्रोकार्बन्स. सो हायड्रोकार्बन्स हा जो टॉपिक आहे, तर ह्या हायड्रोकार्बनमध्ये आपल्याला अल्केन्स, अल्काइन्स, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अल्केन्स, देन अल्किन्स, देन अल्काइन्स, त्यानंतर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तर ह्या सर्व क्लासेसचा अभ्यास, ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे क्लासेस आहेत, तर यांचा अभ्यास आपल्याला ह्या हायड्रोकार्बन ह्या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता मगाशी जो हायड्रोकार्बन टॉपिक आहे त्या हायड्रोकार्बन टॉपिकसाठी 8 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 11 मार्क असलेले आपल्याला पाहायला मिळेल. स्कोप अँड लिमिटेशन जर विचारात घेतलं तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असलेला पाहायला मिळेल. 12वी मध्ये जे टॉपिक स्टडी करायचे ते टॉपिक परफेक्ट होण्यासाठी हे हायड्रोकार्बन असेल किंवा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, हे ह्या वर्षी अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा जो टॉपिक आहे, तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला वेगवेगळे ड्रग्ज, म्हणजे वेगवेगळ्या औषधांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. किंवा रॅन्सिडिटी ऑफ ऑइल म्हणजे काय, रॅन्सिडिटी ऑफ फॅट्स म्हणजे काय, किंवा अँटीपायरेटिक्स, अँटीबायोटिक्स, ॲनाल्जेसिक्स, हे जे ड्रग्ज आहेत, तर ह्या ड्रगचा अभ्यास आपल्याला ह्या केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये करायचा आहे. तर त्यासाठी 3 मार्क्स आहेत. मार्क्स विथ ऑप्शन एकूण 4 मार्क्स आहेत. तर अशा प्रकारे मार्क्स टोटल आपण बघितले तर एकूण 70 मार्क्स आहेत. आणि आपला जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये मार्क्स विथ ऑप्शन जर बघितले तर एकूण 98 मार्क्सचे क्वेश्चन आपल्याला आपल्या पेपरमध्ये असलेले पाहायला मिळतील. आउट ऑफ 98 वी हॅव टू सॉल्व 70 मार्क्स क्वेश्चन्स. तर अशा प्रकारे थोडक्यात ब्रीफमध्ये आपल्याला 11वीला जे काही टॉपिक्स आपल्याला एका पाठोपाठ एक स्टडी करायचे आहेत, तर त्या टॉपिकचे नावे आणि त्या टॉपिकमध्ये कुठले कुठले आर्टिकल्स आहेत हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं सिलेबसचं डिस्कशन आता संपवलेलं आहे. तर आपण सुरुवातीला आज आपण पहिला टॉपिक आपण स्टडी करणार आहोत. सो द नेम ऑफ टॉपिक इज रेडॉक्स रिॲक्शन्स. तर आपल्याला हा जो टॉपिक आहे रेडॉक्स रिॲक्शन, तर हा रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक आता सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत. सो लेट्स
try to learn redox reactions. So, around us various reactions are taking place. आपल्या सभोवताली आपण थोडंसं जर निरीक्षण केलं तर आपल्या सभोवताली वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. व्हेरियस रिॲक्शन्स आर ऑकरिंग अराउंड अस. थोडंसं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न. तर आपल्या सभोवताली लोखंडांपासून बनलेल्या अनेक वस्तू असतात. तर कालांतराने ह्या लोखंडाचं गंजणं सुरुवात होतं, त्यालाच आपण रस्टिंग असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या रिॲक्शन होत असतात आणि त्या रिॲक्शनमुळं आयर्न जे आहे किंवा लोखंड जे आहे ते लोखंडाचं गंजण्याची प्रक्रिया सुरू होत असलेली आपल्याला पाहायला मिळत असते. किंवा आणखी केमिकल रिॲक्शन आपल्या सभोवताली होत असतात, त्याच्यामध्ये आहे कंबशन ऑफ फ्युएल्स लाईक पेट्रोल, डिझेल. कंबशन ऑफ फ्युएल लाईक पेट्रोल, डिझेल. तर पेट्रोल डिझेलचं कंबशन सुद्धा होत असलेलं आपल्या सभोवताली पाहायला मिळते. कारण गाड्या वगैरे रन होत असताना पेट्रोल किंवा डिझेलचं कंबशन होतं आणि मग त्या गाड्या मार्गावरती धावू लागत असतात. किंवा आणखीन आपल्या सभोवताली काही रिॲक्शन होत असतात. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सेल. प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सेल्स. जे काही सेल्स असतात तर त्या सेल्समध्ये इलेक्ट्रिसिटी जी आहे ते इलेक्ट्रिसिटी वगैरे जनरेट होत असते. तर सांगायचा उद्देश थोडक्यात, आपल्या सभोवताली बऱ्याचशा रिॲक्शन वगैरे होत असतात. तर त्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन कुठल्या प्रकारामध्ये मोडतात, तर ह्या ज्या रिॲक्शन आहेत ह्या रिॲक्शन सर्व रेडॉक्स रिॲक्शन ह्या प्रकारामध्ये मोडतात. सो redox reaction. Redox is abbreviation used for the terms oxidation and reduction or reduction and oxidation. So redox reaction is abbreviation. संक्षिप्त रूप आहे हे. कोणाचं संक्षिप्त रूप आहे हे, तर दोन रिॲक्शन आपल्या सभोवताली घडून येत असतात. त्यामध्ये एक आहे रिडक्शन रिॲक्शन, दुसरी आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर नेक्स्ट जे आर्टिकल आहे ह्या टॉपिकमध्ये ते आता आपल्याला अभ्यासायचं आहे. दॅट आर्टिकल इज क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स. तर ह्या क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, किंवा त्यांचे एक्झाम्पल्स वगैरे आपल्याला ह्या क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला स्टडी करायचे. सो अकॉर्डिंग टू क्लासिकल कन्सेप्ट ऑर ओल्डर आयडियाज, ऑक्सिडेशन रेफर्स टू. तर बघा, क्लासिकल कन्सेप्ट किंवा ओल्डर आयडियाज जे आहेत तर त्याच्यानुसार ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन रेफर्स टू कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट. refers to combination of
an element, combination of an element or a substance or a substance with oxygen. बा रेडॉक्स रिॲक्शन हे ॲब्रिव्हिएशन आहे. कुणासाठी वापरलं जातं ते? रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. तर आपल्याला पहिलं जे आपण आर्टिकल स्टार्ट केलं आहे स्टडी करायला, क्लासिकल आयडियाज ऑफ रिडॉक्स रिॲक्शन, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशनची डेफिनेशन आपण अशा प्रकारे स्टडी करतोय. सो ऑक्सिडेशन इट इज नथिंग बट इट इज द कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट और सबस्टन्स विथ ऑक्सिजन. एखाद्या एलिमेंटचं किंवा एखाद्या सबस्टन्सचं ऑक्सिजन बरोबर जर कॉम्बिनेशन होत असेल तर अशी जी रिॲक्शन असते त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ही डेफिनेशन आपल्याला समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. लेट्स टेक एक्झाम्पल. तर कार्बन, त्याचा सिम्बॉल आहे सी. हा कार्बन फॉर एक्झाम्पल सॉलिड स्टेटमध्ये आहे. तर हा कार्बन जर ह्या कार्बनचं ऑक्सिडेशन झालं, म्हणजेच हा जो कार्बन आहे तो कार्बन ऑक्सिजन गॅस बरोबर जर कंबाईन झाला तर त्यापासून एक गॅस मिळतो आणि तो गॅस आहे कार्बन डायऑक्साईड गॅस. तर कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट, तर कार्बन हा एक एलिमेंट आहे. हा एलिमेंट कंबाईन व्हायला लागला. कुणाबरोबर कंबाईन व्हायला लागलेला आहे? ऑक्सिजन. म्हणजे एखादा एलिमेंट जर ऑक्सिजन बरोबर जर कंबाईन होत असेल तर अशी जी काही रिॲक्शन असते त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन. किंवा आणखीन दुसरी एक्झाम्पल सुद्धा घेता येतील. फॉर एक्झाम्पल सल्फर हा एक एलिमेंट आहे. तर सल्फर जर समजा ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला तर एक गॅस तयार होतो. तो गॅस आहे सल्फर डायऑक्साईड गॅस. तर इथं सुद्धा कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट दॅट इज सल्फर विथ ऑक्सिजन इट इज टेकिंग प्लेस. दॅट्स वाय इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. किंवा आणखीन सुद्धा एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम मेटल आहे. हा मॅग्नेशियम मेटल जर समजा ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला तर इथं मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. तर इथं मॅग्नेशियम ऑक्साईड, इथं रिॲक्शन बॅलन्स करायचं तर इथं टॉईस ऑफ करायला गेलं आणि इथं सुद्धा टॉईस ऑफ करायला गेलं. तर इथं हा जो मॅग्नेशियम आहे तर त्या मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालं, कारण मॅग्नेशियम हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन झालेला आहे. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशनची डेफिनेशन आपण स्टडी केली. ऑक्सिडेशन म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट विथ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनची डेफिनेशन वेगळ्या प्रकारे सुद्धा करता येते. सो ऑक्सिडेशन also refers to removal of hydrogen. एखाद्या रिॲक्शन मध्ये जर समजा हायड्रोजन जर रिमूव्ह झालेला असेल, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, जे ऑक्सिजनची ॲडिशन, इथं ऑक्सिजनची ॲडिशन झाली आहे किंवा एखाद्या वेळेस हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन रिमूव्ह झालेला आहे तर ती रिॲक्शनला सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन आपल्याला म्हणता येईल. तर त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, तर
H2S. H2S हायड्रोजन सल्फाइड हा गॅस आहे. हायड्रोजन सल्फाइड गॅस जर ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला तर ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला तर इथं सल्फर हा बाजूला सेपरेट होते आणि इथं वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. तर ह्या H2S मधून काय गेलाय, हायड्रोजन गेला आणि मग फक्त काय राहिला, सल्फर. म्हणजे इथं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतोय. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये सल्फर हायड्रोजन सल्फाइड मधला हायड्रोजन रिमूव्ह झाला, फक्त सल्फर राहिला. म्हणजे ही सुद्धा एक्झाम्पल कुणाचं एक्झाम्पल आहे, इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शनचे आणखीन वेगळ्या प्रकारे सुद्धा डेफिनेशन आपल्याला करता येईल. लेट्स टेक वन एक्झाम्पल. सो कन्सिडर reaction of magnesium in the solid state with fluorine in the gaseous state. तर हे दोन जर एकमेकाबरोबर कंबाईन झाले तर MgF2 तयार होतो, मॅग्नेशियम डायफ्लोराइड तयार होतो. तर आता ही रिॲक्शन सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. कदाचित मनामध्ये प्रश्न पडेल, ही रिॲक्शन ऑक्सिडेशन कशी, कारण इथं जर ऑक्सिजन नाही. परंतु इथं ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या आणखीन वेगळ्या प्रकारे सुद्धा डेफिनेशन करता येते. कॉम्बिनेशन विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. सो कॉम्बिनेशन विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. किंवा अशाच प्रकारे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, इथं ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट किंवा ऑक्सिडेशन आणखीन वेगळ्या प्रकारे कसं डिफाईन करता येतं. ऑक्सिडेशन इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशनच्या आपण 4 वेगवेगळ्या आपण डेफिनेशन स्टडी केल्या. ऑक्सिडेशन म्हणजे थोडक्यात काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा दुसरी डेफिनेशन आपण काय केली, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. किंवा ऑक्सिडेशनची आणखीन एक डेफिनेशन आपण आत्ता अभ्यासली, कॉम्बिनेशन विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. किंवा आणखीन एक डेफिनेशन आपण अभ्यासले, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. त्यानंतर नेक्स्ट दॅट इज रिडक्शन. सो अकॉर्डिंग टू क्लासिकल concept, reduction refers to combination of element. Combination of element. Combination of element or substance with इथं ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन होतं, इथं तर रिडक्शनमध्ये काय असणार आहे, हायड्रोजन. सो अकॉर्डिंग टू क्लासिकल कन्सेप्ट, रिडक्शन रेफर्स टू combination of element or substance with hydrogen. तर अशा प्रकारे ह्या रिडक्शनची डेफिनेशन आपल्याला करता येईल. तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन गॅस
जर ह्या क्लोरीन गॅसमध्ये ॲड झाला तर हायड्रोजन क्लोराईड गॅस तयार होतो. तर इथं क्लोरीन गॅसमध्ये हायड्रोजन हा गॅस ॲड झालेला आहे, किंवा इथं हे हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन बरोबर इथे ह्या क्लोरीनचं कॉम्बिनेशन झालं आणि मग हा हायड्रोजन क्लोराईड गॅस तयार झाला. किंवा आणखीन वेगळे एखादं एक्झाम्पल सुद्धा आपल्याला घेता येईल. तर हायड्रोजन गॅस कंबाईन झाला सल्फर बरोबर, तर इथं एक गॅस तयार होतो, तो गॅस आहे H2S, हायड्रोजन सल्फाइड गॅस. सो दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन रिॲक्शन. किंवा या रिडक्शन रिॲक्शनचे आणखीन वेगळ्या प्रकारे सुद्धा डेफिनेशन करता येते. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन. रिडक्शनचे आणखीन एक डेफिनेशन सुद्धा करता येते. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तर त्यासाठी एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. फॉर एक्झाम्पल, कॉपर ऑक्साईड आहे, तर ह्या कॉपर ऑक्साईडची रिॲक्शन समजा जर हायड्रोजन बरोबर झाली तर ह्या कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन रिमूव्ह होतो आणि इथं फक्त कॉपर राहतो आणि जो प्रॉडक्ट तयार होतो दुसरा तो प्रॉडक्ट आहे H2O. तर ह्या CuO मधलं कोण रिमूव्ह झालं? ऑक्सिजन रिमूव्ह झालं. तर अशा प्रकारे दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन रिॲक्शन. और एडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉजिटिव एलिमेंट. एडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉजिटिव एलिमेंट it is also called as reduction reaction. Addition of electropositive element. For example, Cl2 ह्या गॅसमध्ये कॉपर हा इलेक्ट्रोपॉजिटिव्ह एलिमेंट ॲड झाला. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉजिटिव्ह एलिमेंट. तर इथं कॉपर क्लोराईड तयार होतं. तर इथं ही रिॲक्शन जी आहे ह्या रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शन म्हणता येतं. का रिडक्शन रिॲक्शन म्हणता येतं? तर इथं हा जो इलेक्ट्रोपॉजिटिव्ह एलिमेंट आहे तो इलेक्ट्रोपॉजिटिव्ह एलिमेंट ह्या क्लोरीनमध्ये ॲड झालेला आहे. किंवा रिडक्शनचे आणखीन एक डेफिनेशन करता येईल. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. आता रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ही सुद्धा कशाची डेफिनेशन आहे? इट इज ऑल्सो डेफिनेशन ऑफ रिडक्शन. आता एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, ट्वाइस ऑफ FeCl3 फेरिक क्लोराईड. त्याची रिॲक्शन जर समजा हायड्रोजन बरोबर झाली तर फेरिक क्लोराईड तयार होतं, फेरस क्लोराईड तयार होतं आणि एक प्रॉडक्ट तयार होतो HCl. तर ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये ह्या FeCl3 मधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट Cl हा रिप्लेस झाला. त्यामुळे इथं फक्त काय राहिलं आहे? FeCl2. आणि तो जो Cl आहे तो Cl ह्या हायड्रोजन बरोबर नंतर कंबाईन होतो आणि मग HCl इथे तयार झाला आहे. तर ह्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा रिमूव्ह झालेला आहे. दॅट्स वाय दिस रिॲक्शन इट इज द एक्झाम्पल ऑफ
रिडक्शन रिॲक्शन. तर अशा प्रकारे क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन रिडक्शन वगैरे आपण अभ्यासलं. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट्स. So oxidant or oxidizing agents are nothing but a reagent or substance. A reagent or substance. असा रिएजंट किंवा असा सबस्टन्स की जो काय करतो बघा, दॅट कॉजेस ऑक्सिडेशन. दॅट कॉजेस ऑक्सिडेशन of other species ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन काय, रिएजंट और सबस्टन्स. असा रिएजंट किंवा असा सबस्टन्स जो दुसऱ्याचं काय करतो, ऑक्सिडेशन करतो. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होत असताना मात्र त्याचं स्वतःचं मात्र काय होत असतं, रिडक्शन. ए रिएजंट और सबस्टन्स दॅट कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ अदर सबस्टन्स और अदर स्पेसीज which itself undergoes रिडक्शन. म्हणजे जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, परंतु दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करत असताना त्याचं स्वतःचं काय होत असतं, रिडक्शन. तर अशी जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सला काय म्हणलं जातं, ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे रिडक्टंट और रिड्युसिंग एजंट. ए रिएजंट और रिड्युसिंग एजंट. ए reagent or substance that reduces other species. म्हणजे जे सबस्टन्स दुसऱ्याचं काय करतो, रिडक्शन. आता दुसऱ्याचं रिडक्शन करत असताना त्याचं मात्र स्वतःचं काय होत असतं, ऑक्सिडेशन. सो which itself undergoes oxidation. So such reagent is called as reductant or reducing agents. तर आज आपण एक नवीन टॉपिक स्टडी करायला स्टार्ट केला. त्यामध्ये त्या टॉपिकचं नाव होतं रेडॉक्स रिॲक्शन. तर रेडॉक्स रिॲक्शनची काही एक्झाम्पल सुरुवातीला आपण स्टडी केले. लोखंडाचं गंजणं असेल किंवा पेट्रोल डिझेलचं कंबशन असेल, ही एक्झाम्पल्स आहेत. कोणाची एक्झाम्पल्स आहेत, रेडॉक्स रिॲक्शनची ही एक्झाम्पल्स आहेत. तर रेडॉक्स रिॲक्शन जे आहे त्या रेडॉक्स रिॲक्शन हे ॲब्रिव्हिएशन आहे, संक्षिप्त रूप आहे कुणाचं, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शनचं. त्यानंतर ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, त्यांच्या डेफिनेशन किंवा त्यांची एक्झाम्पल्स वगैरे आपण स्टडी केली. थोडक्यात शॉर्टमध्ये आपल्याला असं सांगता येईल, ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट और रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. त्याच्या ऑपोजिट डेफिनेशन रिडक्शनचे आहेत. आणि लास्टला ऑक्सिडंट आणि रिडक्टंट यांच्या डेफिनेशन आपण अभ्यासल्या. तर इथंच आज आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.